शास्त्रेणोक्तो न श्रुतः केनचिद्वा यः किंचात् शब्द उक्तस्त्वयेति उक्ते तेन प्रावचद्वेङ्कटार्यो व्यक्तं यस्त्वं नाशृणु शाब्दभाष्यम्। त्वया म्हणजे तुमच्याकडून यह जो किंचात शब्द उक्तः सांगितला गेला सहा तो शब्द शास्त्रामध्ये नोक्तः सांगितलेला नाही, केनचिद्वा कोणीही न श्रुतः ऐकलेलाही नाही, इति असे तेन त्या शिष्याने उक्ते सांगितले असता व्यंकटनाथाचार्य प्रावचत सांगितले प्रत्युत्तर दिले, यत एवं याप्रमाणे जे काही सांगत आहेस तत् त्यावरून तू शाब्दभाष्यम म्हणजे व्याकरणशास्त्रावरील महाभाष्य ना शृणोः ऐकलेले नाही म्हणजेच वाचलेले नाही। मागील श्लोकामध्ये व्यंकटनाथाचार्यांनी त्या मायावादी शिष्यांना सांगितले की तुम्ही जीव ब्रह्म ऐक्यावरती प्रमाण दिलेले नाही। तेव्हा आणखीन एक मायावादी शिष्य व्यंकटनाथाचार्यांना म्हणाला, तुम्ही जो काही किंचात शब्द वापरलेला आहे तसा शब्द शास्त्रामध्ये कुठेही सांगितलेला नाही आणि तसा शब्द कोणीही आजपर्यंत ऐकलेला नाही। तेव्हा व्यंकटनाथाचार्य त्या शिष्याला त्याच क्षणी म्हणाले की जर मी वापरलेला किंचात शब्द तुम्ही ऐकलेला नाही किंवा तो कुठेही सांगितलेला नाही असे तुम्ही जर म्हणता तर तुम्ही आजपर्यंत व्याकरणावरील महाभाष्य वाचलेलेच नाही असा त्याचा अर्थ आहे।